हा प्रश्न असा विचारला पाहिजे आणि अशा प्रश्नाने खरे संत हे खुश होत असतात. शौनकादिक म्हणतात, हे पहा सुख आणि दुःख हे तर कसं आहे, हे सुख आणि दुःख आपल्या कर्मापासून होणार आहे. हा केले कर्म झाले त्याची भोगा नाथबाबा म्हणतात, नाथबाबाच म्हणतात. हा केले कर्म झाले त्याची भोगा, उपजले मेले ऐसे किती. किती किती म्हणजे किती याची गणती. हा असे किती आले किती गेले, उपजले मेले ऐसे किती. पण कसे केले कर्म झाले तैसे भोग आले. हा हे सुख आणि दुःख आपोआपल्या कर्माने प्रारब्धाने चलत आले. सुख आणि दुःख आहे, कोणी कोणाला देत नाही घेत नाही. उगाच म्हणणं असतंय मला हे दुःख दिलं आणि काही नाही, त्यांनी तुला काही दुःख दिलं नाही, काही नाही. हे परमार्थ सांगतोय त्याने दुःख नाही दिलं, तुझ्या कर्माने तुला दुःख दिले. आपला संतांवर विश्वास आहे ना, भगवंतावर विश्वास आहे ना, तर संत सांगते कोई ना किसी का सुख दुःख दाता, जो जसं कर्म करही तसं फल चाका. संत सांगतात ना, संत म्हणतात कुणी कुणाला सुख दुःख देत नाही महाराज. ज्याचं त्याचं कर्म ज्याचं त्याला सुख आणि दुःख देते. म्हणतो आपण मला ह्याने लय दुःख दिलं त्याने लय सुख दिलं, काय नाही, तुझं कर्म ते. पण एकच गोष्ट अशी आहे, एक गोष्ट अशी आहे, सुतजींना आनंद झालेला आहे. सुतजी खरे संतांना अशा प्रश्नाने आनंद होतो, भगवंत प्राप्ती कशी होईल आम्हाला, असा प्रश्न विचारल्यावर खरा संत आनंदी होतो बर का. आदरणीय सुतजी सांगू लागले, लगेच सांगतात. सुतजी म्हणतात तुम्हाला कथा ऐकायची ना, अमृतमय कथा ऐकायची ना. तर सुतजी म्हणले काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेन भाषितम. सुतजी म्हणले महाराज तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला अमृतमय कथा ऐकायची, तर या 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 कलियुगात सगळे माणसं आहेत का म्हणले, सगळी माणसं कशामध्ये, काल व्याल मुख ग्रास. हा कशात आहे, काल व्याल मुख ग्रास. ग्रास म्हणजे घास, काल म्हणजे साप, काल व्याल मुख ग्रास. आपण साप एक माणूस आहे, बरं जाऊ द्या माणसाचं कसं म्हणायचं, उंदीर आहे, उंदीर आणि सर्पाच्या तोंडात बसलेला आहे, निवांत पार्टी करायला. काय करायला, पार्टी करायला. उंदीर नागाच्या मुखात बसलेला आहे आणि पार्टी करायला निवांत, काय घोर नाही त्याला, काय नाही, बिनघोर. कौरव जिवंत आहे बरं उंदीराची, जर नाक तोंड बंद करीत नाही तवर मजा आहे त्याची, काय का नाही. तसंच आहे आपलं तर आपली मजा आहे कवर, जवळ नाक तोंड बंद करीत नाही तर. कोणचा नाक, काळ काळ वेळ वेळ. अहो जन्माला आलो तेव्हापासून रोज मरतो आपण, रोज. पण आपल्याला ध्यानात आहे का नाही. आपण जेव्हा राम निघून गेला का शरीरातून, जीव निघून गेला, राम निघून गेला, तेव्हा म्हणतो आपण मेलो. पण नाही हो, संताची दृष्टी असते, वेगळी असते. आपलं क्षणोक्षणाला आपण मरायला लागलो, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. कालचे आहेत का आपण, कालचे आहेत, कालचे नाहीत आपण, आज वेगळे आहेत. आणि उद्या आपण हे नसणार आहे, ध्यानात राहू द्या आजी. एक एक क्षण जाऊ लागलेला आहे, क्षण जाऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे साधू संत सांगू आरडू क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार. Nasi
जेव्हा काय प्रमाण घेतलं? हा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. सारखं संत सांगतात बाबा वेळ वाया घालू नका, क्षणोक्षण हाची करावा विचार. काय विचार करा? हा, काय विचार करा? त्याचा कधी वाटोळ होईल, ह्याचा कधी चांगलं होईल, हे विचार करा म्हणले का? तरावया पार भव सिंधू. काय विचार करा? कसा तरल मी, मरून जायचं नाही आपल्याला, एवढं करा बाबा. जीवनामध्ये माणसाचं शरीर भेटले, या माणसाच्या शरीरामध्ये मरून जायचं नाही, तरुण जायचं, एवढं केलं बाद झालं. किती माडी बांधली, बिल्डिंग बांधली, किती एकर घेतलं हे नाही, तरुण जा, फक्त मरून जाऊ